मोर्चानंतर याचं लोन हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरेल आणि ज्यावेळेला जनता सक्षम होईल तेव्हा जनतेची ताकद या अदानी आणि सरकारपेक्षा मोठी असेल। नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जे सरकार आहे हे सरकार हे एनडीएचं सरकार नाही आहे, तर या अदानीचं सरकार आहे असं म्हणायला पाहिजे। या सगळ्या अदानींच्याकडं गहाण ठेवलेले आहेत। हे जे मीटर आहे 15,000चं मीटर, याची सक्ती जी आहे ती त्वरित महाराष्ट्र शासनानं बंद करावी। काय सांगा, स्मार्ट मीटर प्रीपेड मीटरचा अदानी समूहानं विरोध केला असताना पण आज कार्यालय उघडं असल्याचं निदर्शनास आलंय। शिवसेनेने याला विरोध केला होता, मग कसं बघताय? इथे स्मार्ट मीटरला आणि प्रीपेड मीटर या दोन्ही मीटरला शिवसेनेचा विरोध आहे। काल योगायोगानं गडिंग्लजच्या विभागामध्ये पण फार मोठा मोर्चा सर्वपक्षीय महाविकास आघाडीचा निघाला। या मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणात जनता सहभागी झाली होती आणि त्या जनतेच्या रेट्यासमोर सुद्धा त्यांनी सांगितले की आम्ही गडिंग्लज, आजरा, चंदगड या विभागातून कुणालाही मीटरची सक्ती करणार नाही। तसं पत्र त्यांनी अदानी उद्योग समूहाला ते दिलेलं आहे। शिवसेनेमध्ये कोल्हापुरात आंदोलन केल्यानंतर आम्ही त्या अदानी ग्रुपच्या सर्व लोकांना त्यांच्या कार्यालयातून हकालपट्टी केली आणि त्याला सांगितलं तुम्ही या कार्यालयात यायचं नाही। कोल्हापूर शहरामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही स्मार्ट आणि प्रीपेड कार्ड बसवायचं नाही। पण आता एकंदर नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जे सरकार आहे हे सरकार हे एनडीएचं सरकार नाही आहे, तर या अदानीचं सरकार आहे असं म्हणायला पाहिजे। कारण की या देशामध्ये राज्यसत्तेपेक्षा ठेकेदार जर मोठे होत असतील तर हे देशाच्या लोकशाहीला घातक ठरणार आहे। देशातील सर्व विमानतळे असतील, सर्व RTOचे चेकपोस्ट्स असतील, देशातले सर्व उद्योग समूहाचे ग्रुप असतील, सोलरच्या लाईट सिस्टीम असतील, या सगळ्या अदानींच्याकडं गहाण ठेवलेले आहेत। विशेष करून धारावी झोपडपट्टी या ठिकाणी नागरी सुविधाच्या नावाखाली लोकांना काही घरं बांधायची आणि मोठमोठ्या इमारती उभा करायच्या, अशा पद्धतीचा कुटील आणि कारस्थानाचा डाव या देशामध्ये सुरू आहे। याला केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार आहे। या देशाचे नरेंद्र मोदी हे जबाबदार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस येणारं हे सर्वसामान्यांचं सरकार असेल अशा पद्धतीची वल्गना त्यांनी शपथविधीच्या नंतर केलेली होती। तर आमचं असं मत आहे की हे जे मीटर आहे 15,000चं मीटर, याची सक्ती जी आहे ती त्वरित महाराष्ट्र शासनानं बंद करावी। अदानी आणि या ग्रुपनं जरी या ठिकाणी लोक आणले असते तरीसुद्धा आता ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काढलेला मोर्चा, गडिंग्लजमध्ये निघणारा मोर्चा, 13 किंवा 20 तारखेला गारगोटीमध्ये मोठा मोर्चा निघणार आहे। या मोर्चानंतर याचं लोन हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरेल आणि ज्यावेळेला जनता सक्षम होईल तेव्हा जनतेची ताकद या अदानी आणि सरकारपेक्षा मोठी असेल आणि जनता हे स्मार्ट आणि प्रीपेड मीटरचं जे काय सक्ती आहे ती हाणून पडेल। शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी सुद्धा यात सामील असणार आहे का, किंवा त्या अनुषंगाने काय चर्चा झालेली आहे? नाही, आता जर विचार केला आपण तर गडिंग्लजमध्ये प्रीपेड मीटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, आदरणीय कॉम्रेड संपतराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली ते सर्व लोक एकत्र जमा झाले होते। त्यांनी एकदम चांगला मोर्चा केला आणि मोर्चाचं यश या देशामध्ये स्वातंत्र्य मिळताना सुद्धा महात्मा गांधींनी मूठभर मीठ उचलल्यानंतर काय घडणार आहे असं म्हटलेले होते। पण या देशामध्ये ब्रिटिशांचं 150 वर्षाचं सरकार या चळवळीनं घालवलेलं आहे आणि आताच ब्रिटिशानंतर ही आलेली एक महासत्ता म्हणजे अदानीची आहे, ही आम्हाला घालवायची आहे। त्यासाठी शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहभागी होईल। जे काय कार्यालय सुरू झालेले यासाठी शिवसेना पुन्हा महावितरणच्या अधिकाऱ्यांची गाडी घेणार आहे काय कार्यालय बंद करण्यासाठी, किंवा काय भूमिका असणार आहे? आम्ही या ठिकाणी अदानीच्या लोकांना तिथून बाहेर काढलेलं आहे। त्या संदर्भामध्ये संबंधित चीफ इंजिनियरला आम्ही सांगू की या लोकांना तुम्ही बंद केलं आहे ते त्वरित बंद करा म्हणून सांगतो। पण आमचं असं मत आहे की याबद्दल येताना ही चळवळ खालून उभारली पाहिजे। या चळवळीला ग्रामपंचायतमध्ये ठराव झाले पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यांनी दांडकं हातात घेतलं पाहिजे, प्रत्येक ग्राहकांना दांडकात हातात घेतलं पाहिजे आणि अदानी आणि अंबानीच्या लोकांना दारात आल्यानंतर पिटाळून लावलं पाहिजे। कारण ही आपण थोडी नाही आहे, ते 16,000चं मीटर हे लोकांच्यावर लादलं जाणार।